साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील प्रभाग 1-2 मधील भगिनींना गृहरोजगार मिळावा व आत्मनिर्भर होऊन सक्षम व्हावे यासाठी शेळगी येथील श्री नंदिकेश्वर मंदिर येथे गृहपापड उद्योग, रोजगार व प्रशिक्षणाचा शुभारंभ आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला। प्रारंभी श्री नंदिकेश्वर मंदिरातील महादेवांची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली। आमदार विजय देशमुख यांच्या नेतृत्वात लक्ष्मी गृहपापड उद्योग यांच्या विद्यमाने गृहपापड उत्पादन प्रशिक्षणात 300 पेक्षा अधिक महिलांनी नोंदणी करत प्रशिक्षणासाठी सहभाग नोंदवला। श्री नंदिकेश्वर मंदिराच्या सभागृहात 5 दिवसांचे प्रशिक्षण होत असून प्रशिक्षणानंतर महिलांना दररोज घरपोच पापड पीठ देऊन त्यांच्याकडून 35 रुपये प्रति किलो दराने पगार देण्यात येणार आहे। त्यामुळे सरासरी 8 ते 10 हजार रुपयांपर्यंत महिलांना घर बसल्या मासिक उत्पन्न मिळणार असल्याने माता भगिनी वर्गात आनंदाचे वातावरण आहे। आमदार विजय देशमुख, माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, लक्ष्मी गृहपापड उद्योगाचे सर्वेसर्वा राजेश डोंगरे, लक्ष्मी बंडगर, नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, माजी सभागृह नेते संजय कोळी, माजी नगरसेवक अविनाश पाटील, चंद्रकांत रमण शेट्टी, माजी नगरसेविका शालन शिंदे, विरेश उंबरजे, अमोल बिराजदार यांच्यासह मोठ्या संख्येने प्रभाग 1-2 मधील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि भाजप पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।